कॉलेजच्या मुलामुलींना कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफे चालक आणि मालक यांच्यावर नगर शहरातील कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे। नगर शहराच्या मध्यवर्ती भागात कॅफेच्या नावाखाली कॉलेजच्या मुलामुलींचे अश्लील चाळे सुरू असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळताच त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन छापा टाकला आणि मोठी कारवाई केली आहे। नगर शहरात द परफेक्ट कॅफे, कोर्ट गल्ली, कर्डिले डायग्नोस्टिक समोर कॅफेच्या आत प्लायवूडचे कंपार्टमेंट करून पडदे लावून अंधार करून शाळा कॉलेजमधील मुलामुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याबाबतची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाल्यानं त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन खात्री करीत तात्काळ छापा टाकून कारवाई करण्याबाबत कोतवाली गुन्हे शोध पथकास तोंडी आदेश दिल्यानं संबंधित ठिकाणी पंचासमक्ष पथकानं छापा टाकला असता क्लाउड बोर्डचे पार्टिशन करून वेगवेगळे कंपार्टमेंट केलेले दिसले। त्यात काही कॉलेजचे मुलं मुली अश्लील चाळे करताना आढळून आले। काउंटरवर असलेल्या इस्मास ताब्यात घेऊन त्याचं नाव विचारलं असता त्याने अनुज शिवप्रसाद कुमार, राहणार उत्तर प्रदेश, सध्या राहणार स्वामी शंकर हॉटेल, कल्याण बायपास, अहिल्यानगर असं सांगितलं। तसेच संबंधित कॅफेचा तो मॅनेजर असल्याचं त्याने सांगितलं। कॅफेच्या मालकाबाबत विचारणा केली असता महेश खराडे, राहणार केडगाव, अहिल्यानगर हे कॅफेचं कामकाज पाहत असल्याचं त्यांनी सांगितलं। संबंधित कॉलेजचे मुलं मुली यांना त्यांचं नावगाव विचारून खात्री करून त्यांचं वय आणि ओळखपत्राची माहिती करून त्यांना तोंडी समज देत सोडून देण्यात आलंय। तर कॉफी शॉपचे मालक आणि चालक यांच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल सतीश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि त्यांच्या पथकानं केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।